हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं आहे की स्वानंदीमुळे समरचं डील क्रॅक होतं. त्यामुळे समर पार्टी ठेवायचा विचार करतो. तेव्हा तो समर स्वानंदीला आनंदाने जेव्हा सांगतो तेवढ्या तिथे किमया येते. किमया बोलते की काय ओरडतो आहेस तो. तेव्हा समर सांगतो की स्वानंदीमुळे माझं असं असं डील क्रॅक झालं आहे. तेव्हा तेव्हा ती बोलते की ठीक आहे, मग पार्टी ती जोरजोरात ओरडत असते पार्टीसाठी. तेव्हा स्वानंदी आणि तिच्यामध्ये थोडंसं बोलाबोल होते. कारण की किमयाचं म्हणणं असतं की आपण पूर्ण असं पार्टी वगैरे करूया, डान्स गाणे मस्ती असं करूया. पण स्वानंदी बोलते की नाही, पार्टी ठेवूयाच, पण बाहेर हॉटेल वगैरे बुक करायची काय गरज आहे ना पार्टीसाठी. आपण घरातल्या घरातच पार्टी ठेवली तर काय हरकत आहे ना, आपलं एवढं मोठं घर आहे. तेव्हा आजीही तेच बोलते, हो ते तर आहेच. तेव्हा स्वानंदी बोलते आणि मला असं वाटतं की पार्टीची आपण आधी छोटीशी पूजा ठेवूया. तेव्हा त्याला ते किमयाला पटत नसतं. तेव्हा काहीतरी सगळे स्वानंदीची बाजू घेतात, म्हणून किमयाही तयार होते. तेव्हा इकडे समर स्वानंदी पार्टीसाठी इन्व्हिटेशनचं एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन सगळे काम झालेलं असतं. म्हणून स्वानंदी दुसऱ्या दिवशी उठून स्वानंदी साडी सिलेक्ट करण्यासाठी समरला विचारते. तेव्हा समर स्वानंदीला साडी सिलेक्ट करून देत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे ना. तर तेवढ्यात तिथे किमया येते. किमया जरा जास्त अति ओव्हरच करते. ती समरसाठी काही ड्रेसेस घेऊन आलेली असते आणि बोलते की आता पार्टी, हे बघ स्वानंदीच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं आहे, आता पार्टीही माझ्याप्रमाणे होणार, तुला मी सांगितलेला ड्रेसच घालावा लागणार. तेवढ्यात तिथे मल्लिका येते. मल्लिकाला तेवढंच फोडणीला तेल टाकायचं असतं. तेव्हा किमया बोलते की समर, हा ड्रेस मी तुझ्यासाठी आणला आहे. तेव्हा समर बोलतो की नाही नाही नाही, मी असे कसलेही डार्क भडक ड्रेस घालणार नाही आहेत म्हणून. तेव्हा किमया बोलते की काय यार, पार्टीसाठी हवं ना, बघ मला नेल आर्ट करायला 3 तास गेलेत. तेव्हा समर बोलतो की 3 तास, पण मला काय म्हणणं आहे की एवढं सौंदर्य असताना आर्टिफिशियलपणा का करायचा. तेव्हा किमया बोलते की सौंदर्य असून फक्त चालत नाही ना, त्या सौंदर्याला हायलाईट पण करायचं असतं ना. तेव्हा किमयाला त्या बॅगेमधून ड्रेस काढता येत नसतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी मदत करते. तेव्हा स्वानंदी ड्रेस काढायला लागते तेव्हा किमयाच्या नेल आर्टला लागतं. तेव्हा किमया बोलते की अरे यार, आता मला पुन्हा करावं लागणार, एक तर मी 3 तास घालवले याच्यामध्ये. तेव्हा ती जबरदस्ती समरला हा ड्रेस घाल म्हणून फोर्स करत असते. तेवढ्यात मल्लिका स्वानंदीजवळ जाते आणि तिला तिचे कान टोचणी करत असते की बघितलं ना कशी करते ही, शेवटी तुझा मान आहे, तू समरची बायको आहे, तुझ्यामुळे डील कॅच झाले आणि ही कसली मध्ये मध्ये करते, असं करून ती तिला बोलत असते. तेवढ्यात स्वानंदीची कान उघडणी करून ती चालली जाते. तेव्हा स्वानंदीच्या लक्षात येतं की स्वानंदी बोलते की नाही नाही, ह्या काय 2-3 दिवसासाठी आल्या आहेत, तर मला चिडून चालणार नाही. आणि उद्या जर यांची पार्टी आहे तर काय बोलतात पार्टीमुळे मी कशाला त्यांचा मूड खराब करायचा, म्हणून स्वानंदी समजूतदारपणाने घेते. इकडे पार्टीच्या दिवशी दोघंजणं मस्त तयार होतात. समरही लाईटच ड्रेस घालतो आणि स्वानंदीही खूप छान साडी घालून तयार झालेली असते. तेव्हा आजी येते स्वानंदीला आठवण करून द्यायला की पारंपरिक दागिने घालावे लागतील म्हणून. तेव्हा स्वानंदी हो बोलते. तेवढ्यात स्वानंदी पारंपरिक दागिने म्हणून कपाटातून पैंजण काढून आणते. तेव्हा समर बोलतो की अरे वा किती छान आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की छान आहेत ना पैंजण. तेव्हा समर बोलतो की अरे वा छान आहेत की, घाला ना तुम्ही. तेव्हा स्वानंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा स्वानंदी ते काढण्याचा प्रयत्न करत असते हूक. तेव्हा तिला ते जमत नसतं. तेव्हा समोर बोलतो की आणा इकडे द्या. तेव्हा समोर हूक काढता समोरला थोडं लागतं. तेव्हा स्वानंदी पटकन त्याचा हात पकडते आणि बऱ्याच वेळा फुंकर घालत असते. तेव्हा समोर तिच्याकडे बघतच असतो आणि बोलतो की अरे हा इट्स ओके, इतकं काही लागलेलं नाही म्हणून. तेव्हा समोर पुन्हा पैंजणचं ते हूक काढतो आणि पैंजणकडे बघतो आणि स्वानंदीला बोलतो की या इथे बसा. तेव्हा तो स्वानंदीला बसवतो. खाली बसतो समर गुडघे टेकून आणि स्वानंदीला सांगतो की इथे पाय ठेवा. तेव्हा स्वानंदी बोलतो की नाही नको, करते मी. तेव्हा समर बोलतो की ठेवा हो. तेव्हा समर त्याच्या गुडघ्यावर स्वानंदीला पाय ठेवायला लावतो आणि मस्तपैकी तिच्या दोघी पायांमध्ये पैंजण घालून देतो. तेव्हा स्वानंदीला खूप भारी वाटत असतं. स्वानंदी तर समरच्या प्रेमात पडलेलीच असते ऑलरेडी आणि तिला या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण खूप आनंद मिळत असतो. इकडे आता पार्टीचा टाईम होतो. समर पूजेसाठी बसलेला असतो. तेव्हा स्वानंदी काहीतरी घ्यायला गेलेली असते पूजेचं सामान. तेवढ्यात तिथे किमया येऊन बसते. किमयाही मस्त तयार होऊन आलेली असते. तेव्हा ती समरला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. समरजवळ बसते आणि बोलते की बरं झालं ना सॅम की पार्टी सकाळीच उरकून घेतली, नाही तर पार्टीच्या वेळेस संध्याकाळी पार्टीच्या वेळेस कसलं पूजा वगैरे होऊन गेलेलं बरं होईल. तेवढ्यात स्वानंदी तिकडनं पूजेचं सामान घेऊन यायला निघते. बघते तर किमया तिथे बसलेली असते. तेव्हा
गुरुजी पूजा करताना स्वानंदीला सांगतात की जोडप्याने बसावं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की किमया तिथे मला बसायचे, पूजा करायची आहे ना आम्हा दोघांना. तेव्हा किमया बोलते की म्हणजे काय मला आता उठावं लागणार, तू त्या साईडला बस ना, काय फरक पडतो. तेव्हा स्वानंदी बोलते की कसं असतं ना, नवऱ्याच्या उजव्या साईडला बाईने बसायचं असतं. तेव्हा तेव्हा किमया बोलते की अरे यार मला उठावंच लागेल का, मस्त कम्फी झाली होती मी इथे, ठीक आहे चल उठते. तेव्हा किमया उठते आणि स्वानंदी तिथे जाऊन बसते. पूजा सुरू होते. पूजा सुरू होत असताना गुरुजी बोलतात की स्वानंदीला की तुम्ही यांच्या हाताला हात लावायचा आणि तुम्ही गणपतीवर अक्षदा व्हायच्यात म्हणून. तेव्हा पूजा गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे चालू असते. तेव्हा गुरुजी बोलतात की देवाला दुर्वा आणि लाल फूल व्हायचे. तेव्हा समर आणि स्वानंदी परडीतून लाल फुलं काढणारच तेवढ्यात किमया पटकन तिथलं लाल फूल उचलते आणि समरच्या हातात देते. हे स्वानंदीला खटकतं. अशा प्रकारे पूजा संपन्न होते. इकडे सूज तिच्या आईला गराडा घालत असते की पार्टीला चल म्हणून. तेव्हा मंदाकिनी स्पष्ट पार्टीला येण्यासाठी नकार देते. तिचं मध्येच काहीतरी वेगळं सुरू असतं. तेव्हा स्वानंदीचे बाबाही येतात आणि बोलतात की आधिरा आणि सूज कशाला तिला आग्रह करतायत, नाही येत ना, एक वेळ दगडाला पाजर फुटेल पण हिला पाजर फुटणार नाही म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिथून चालले जातात. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय बोललात हे मला, दगड बोललेत ना, तुम्ही दोघींनी ऐकलं ना, आता मी बघते की दगड काय काय करू शकतो ते. इकडे पार्टी झाल्यावर स्वानंदी तिचे दागिने काढत असते. तेव्हा समर फोनवर बोलत असतो की छान झाली पूजा, ही पार्टीला येणार आहेत ना. तर स्वानंदी मनात बोलते काहीतरी म्हणे छान झाली पार्टी का, तर मैत्रीण बसली होती ना शेजारी हाताला हात लावून. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की आजवर कधी यांना चांगल्या पार्ट्या वाटल्या नाही, चांगली पूजा कधी चांगली वाटली नाही आणि आज एवढे खुश होते का, तर मैत्रिणी हाताला हात धरून बसली होती ना, इतक्या दिवस तर हे नको ते नको. पूजा म्हटली की आजीला गावजेवण घालायची इच्छा असते, असंच नेहमी बोलायचे, मी असं करणार नाही, असं बसणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, आणि आज एवढे खुश. मूर्खपणा आहे ही बाई, सरळ आज तर हाताला हात धरून बसली होती. तेव्हा स्वानंदी चिडचिड करत मानाचे आडेवेडे घेत असते, मनात बोलत असते. तेवढा समोर तिच्याकडे बघतच असतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा समोर जोरात टाळ्या वाजवतो आणि बोलतो की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समोर बोलतो की हेच विचारतोय की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समोर बोलतो की मगाचपासून तुम्ही स्वतःशी बडबड करतायत ना. तेव्हा स्वानंदी गहन चर्चा चालू तुमची स्वतःशी. तेव्हा स्वानंदी बोलते की ऐकू आलं तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही, मला कशाला ऐकू येईल, ऐकू यायला कमी काही कोणी जादूगार आहे की माइंड रीडर आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा समोर बोलतो की अहो काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, याचाच तर प्रॉब्लेम आहे. तेव्हा समोर बोलतो की काय, माझा प्रॉब्लेम नसणारा तुमचा प्रॉब्लेम आहे. अहो एखादी बायको नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही यामुळे आनंदाने नाचली असती, पर तुम्ही बरं जाऊ देते. तेव्हा समोर बोलतो की नको, आज प्रॉब्लेम डे नाही आहे, पार्टी डे, कशाला उगाच प्रॉब्लेमचा जप करत बसायचा. तेव्हा स्वानंदी बोलते एक्झॅक्टली मी प्रॉब्लेमचा जपच करते, कारण की मी ना, तेव्हा तिला सगळं किमयासोबतचं झालेला पूजेच्या वेळेचा प्रकार आठवत असतो. तेव्हा समोर बोलतो की अहो काय झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही काही नाही झालं आहे. तेव्हा समोर बोलतो की अहो सांगा ना काहीतरी झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की थोडी चिडूनच बोलते की अहो प्रत्येक गोष्ट मीच सांगायला पाहिजे का, तुम्हाला तुमचं कळायला नको का काय झालं आहे ते. तेव्हा समोर बोलतो की बापरे बापरे हा टोन. तेव्हा स्वानंदी बोलते काय. तेव्हा समोर बोलतो की एवढं रागवणं काय झालं आहे. तेव्हा स्वानंदी चिडूनच बोलते की तेच, बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात पण माझ्याबद्दल काहीच कळत नाही, म्हणजे माझ्याबद्दल सगळं मी तुम्हाला सांगायचं तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतात, मुद्दाम करतात ना तुम्ही. तेव्हा समोर बोलतो की अहो काय झालं, मी मुद्दाम का करीन, म्हणजे मगाशी तर तुम्ही चांगला होतात ना, आता अचानकच असं काय झालं. तेव्हा समोर बोलतो की काय झालं आहे तुम्हाला. अहो उलट आपल्या घरात आज पूजा झाली, मला इतकं प्रसन्न वाटत होतं, मला तर असं वाटत होतं ना की पूजा संपूच नाही, पूजा चालत राहावी चालतच राहावी. त्या स्वानंदी पुन्हा मनात बोलते की पूजा चालूच राहावी नाही, आता तर हे अतिच होतं आहे, यांना काहीच कसं कळत नाही, आता हे डोकंच फुटेल माझं. तेव्हा समोर पुन्हा तिला मनात बोलताना बघतो, टाळी वाजवतो आणि बोलतो की अहो काय चाललं आहे, या साडीला काय करतायत, इस्त्री खराब होईल त्या साडीची, आणि उगाच या साडीच्या पदराला गाठी का मारत बसल्या आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की वेळ लागले मला म्हणून. तेव्हा समर थोडा हसतो आणि बोलतो की हां दॅट मेक सेन्स. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समर हसतो आणि बोलतो की नाही ते गाठींवरून मला शाळेतली एक गोष्ट आठवली, आठवते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, विसरबोळा गोकुळ आणि त्याची बायको मथुरा. तेव्हा समर बोलतो की हां तो अशाच गाठी मारून ठेवायच्या उपरण्याला, आणि पण मग ते कुठली गाठ कशासाठी मारली हेच तो विसरायचा. तसं तुमचं व्हायला नको एवढंच वाटतं मला. इकडे किमया पार्टीची तयारी चालू असते, तिचं नेल आर्ट पुन्हा सुरू असतं. तेवढ्यात मंदाकिनी तिला फोडणी द्यायला येते की हाय किमया कशी चालू आहे पार्टीची तयारी. तेव्हा
किमया बोलते की मस्त, हे बघ काकू. इकडे किमया बोलत असते की काकू मला एक आयडिया सुचली आहे. मला असं वाटते की एक टेम्पररी टॅटू काढून घ्यावा. हिला जमता येते आणि सामान पण घेऊन आली आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे, मल्लिका बोलते की अरे वा, काढून घ्या ना. तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू एकटीच कशाला टॅटू काढतेस ना, एक काम कर ना, तुम्ही सगळेच काढून घ्या. तेव्हा अर्पिता बोलते की हो आवडेल मला. तेव्हा मल्लिका तिला मुद्दाम भरवते की एक काम कर, तू समरलाही सांग टॅटू काढायला. तेव्हा मल्लिका बोलते तेव्हा किमया बोलते की काकू तुला माहिती आहे ना, तो त्याला नाही आवडत गं. तेव्हा मल्लिका बोलते की अगं का नाही आवडणार, तू सांग ना, तू मैत्रिणीस ना त्याची, तू बरोबर त्याला हँडल करते, मला माहिती आहे ते. तेव्हा पण किमया बोलते की तू काय काढेल नक्की. तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू स्वानंदीला विचार ना, आणि आईंना माझं नाव नको सांगू, नाही ते ओरडतात की हे नको ते नको. तू स्वानंदीला विचार, नाही तरी पूजेच्या वेळेस तिला सवयच आहे ना पुढे पुढे करायची. तेव्हा किमया बोलते की हो का, एवढी सिक्रेटिव्ह आहे का ती. तेव्हा मल्लिका बोलते की जा जा त्याला सांग. तेव्हा किमया बोलते की मी आत्ताच जाऊन सांगते, त्याच्या डोक्यावरच जाऊन बसते. किमया गेल्यावर अर्पिता बोलते की मम्मा काय चाललं तुझ्या डोक्यात, जिनियस आहे तू एकदम. तेव्हा मल्लिका बोलते की माझ्या डोक्यात बरंच काहीतरी चालू असतं. काय ना, एकदाच ती कुठेतरी ठिणगी टाकायची, कुठली ना कुठली तर लागणारच. आणि आता तू सुद्धा डोकं चालव. तेव्हा मल्लिका की अर्पिताला काहीतरी प्लॅन सांगते. ते स्वानंदी समरला चिडचिड करून दाखवत असते पदराची गाठ, की ही गाठ आहे ना, ही माझ्या नात्याची गाठ आहे, ही ना ही कोणीच तोडू शकत नाही. तेव्हा ती मंगळसूत्र घेते आणि बोलते की हे आहे ना, ही गाठ आहे ना, ती पटकन मंगळसूत्र गळ्यात घालते आणि बोलते की हे मी तुटूही देणार नाही. तेवढ्यात किमया एंट्री करते आणि बोलते की आई गं तुटलं गं, आत्ताच केलं होतं ना. तेव्हा तिचं नख तुटतं त्याबद्दल ती बोलत असते आणि या दोघांचं लक्ष वेधून घेते. तेव्हा किमया बोलते की बरं ठीक आहे, ते नंतर मला करून दे म्हणून. तेवढ्या ती समरकडे येते आणि बोलते की ऐका ना, मी एक आयडिया सुचवली की ना, मी एक म्हणजे टॅटू काढायचे परमनंट नसणार आहे, ते फक्त संध्याकाळपुरती. तेव्हा काय काढू सांग ना, तेव्हा ती विचारते. तेव्हा समर बोलतो की मी कशाला सांगू, मग मी काय सांगू, तुला जे आवडेल ते काढ ना. तेव्हा किमया बोलते की अरे यार काय बोर आहेस तू, आणि परमनंट नसणार रे, तुलाही काढायचं आहे, सगळ्यांनीच काढायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही, मी असे प्रकार करत नाही, मला आवडत नाही. तेव्हा किमया बोलते की तुला विचारलं आहे मी, परमनंट नसणारे, हात धुतला की धुतला जाणारे, बिलकुलच काही नाही, मी काढायचे म्हणजे काढायचे. तेव्हा ती त्या नेल आर्टवालीला बोलवते आणि बोलते की ये इकडे. तेव्हा ती स्वानंदीला बोलते की स्वानंदी सांग तुझा नवरा खूप भाव खातो, त्याला सांग ना, आणि सजेस्टही कर काय काढायचे म्हणून. आणि परमनंट नसणारे तुम्ही टेन्शन नका घेऊ, हात धुतले की पुसलं जाणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही, मी अशा अनपरमनंट गोष्टी करतच नाही. मध्ये टॅटू असो किंवा माझं नातं, माझ्या सगळ्या गोष्टी या परमनंटच असतात. इकडे अंशू रूममध्ये चिडचिड करत असतो आणि बोलतो की जुने कपडे घालावे लागत आहेत मला, ऑफिसला जात राहिलो असतो तर ऑफिसमधनं पैसे काढता आले असते. सगळा सोर्स श्रिंक झाला आहे माझा, कुठला कपडा घालून म्हणून तो शोधत असतो. तेव्हा चिंगी येते आणि कॉफी ठेवते, म्हणते तुमची कॉफी. तेव्हा चिंगी कॉफी ठेवते आणि जायला लागते. अंशू पटकन दरवाजा बंद करतो आणि बोलतो की रूममध्ये आल्यावर दरवाजा बंद करायचा असतो. तेव्हा चिंगी बोलते की अहो पण ते मला काम आहे दरवाजा. तेव्हा अंशू बोलतो की तू तू रूममध्ये आलीस तर दरवाजा ॲटोमॅटिक लागतो, त्याला काय करणार आहे मी, आणि तुला जायला सांगितलं आहे मी. तेव्हा चिंगी बोलते की नाही, चिंगी घाबरते. तेव्हा तेवढ्यात मल्लिका तिथे येते फोडणी द्यायला आणि बोलते की काय मग झाले का पार्टीची तयारी. तेव्हा किमया बोलते की अरे काकू बघ ना, हे दोघं केव्हाची सुचवते मी की काहीतरी टॅटू काढायचं पण ऐकतच ना दोघं. तेव्हा मल्लिका बोलते की काकू तुला, तेव्हा किमया बोलते की काकू तुला पण काढायचं हां. मल्लिका बोलते की नाही नाही, मी कशाला, नाही बाबा आमची जुनी पिढी, हे तुम्हीच करा काय ते. तेव्हा मल्लिका बोलते की बरं पण मी काय काढू, मला सुचतच नाही, मी एक काम करू का, मी मस्त सॅम नाव काढते हातावर आणि आजूबाजूला डिझाईन करते, काय वाटतं. तेव्हा स्वानंदीला खूप राग येतो. तेव्हा मल्लिका बोलते की अगं पण नाव वगैरे हे लग्नात वगैरे काढतात ना, इकडे पार्टीला कशाला नाव वगैरे. तेव्हा किमया बोलते की अगं काकू लंडनमध्ये हे कॉमन आहे, असं मित्रमैत्रिणींचे नाव काढतात, बरं एक काम करते तेच काढून घेते. तेव्हा ती आर्टिस्ट बोलते की मी नाव नाही काढणार हं, मी फक्त आजूबाजूला डिझाईन काढू शकते, नाव तुमचं तुम्हीच काढा. तेव्हा किमया बोलते की अरे मी कसं नाव काढू, मला नाही जमणार, माझे हात थरथरणार. तेव्हा काकू तू काढशील का. तेव्हा मल्लिका बोलते की नाही नाही बाबा, मला नाही जमत हे सगळं काही, तुम्ही तुमचंच बघा. तेव्हा किमया बोलते की आता स्वानंदी तूच उरलीस बाबा, तूच काढ आता. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की हो ना काढते मी, आता तेच काम उरले माझ्याकडे. तेव्हा समोर बोलतो की काही पण असू द्या, पण मी टॅटू वगैरे काढणार नाही, प्लीज प्लीज. तेव्हा
किमया बोलते की बरं बाबा नको काढू, पण सुचवतील तरी काय काढायचं ते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडमला विचारा, त्या सांगतील काहीतरी. तेव्हा किमया बोलते की सांग गं स्वानंदी काय काढू मी. तेव्हा स्वानंदी फ्लोमध्ये बोलून जाते, नागिन काढा, डसणारी नागिन. तेव्हा समर, किमया आणि मल्लिका एकदम शंकेने स्वानंदीकडे बघायलाच लागतात. इकडे अंशू चिंगीचं नाटक करत असतो, सॉरी साहेब, आणि जोरजोरात हसायला लागतो आणि बोलतो की अगं गंमत केली गं, तुला काय वाटलं मी रागवलं. तेव्हा चिंगी बोलते की असं कोण रागवतं. तेव्हा अंशू बोलतो की का माझा अधिकार नाही का, फ्रेंड आहेस ना तू माझी. तेव्हा चिंगी बोलते की ठीक आहे मी जाऊ. तेव्हा अंशू बोलतो की थांब ना, तुला काय घाई आहे, ए माझं तुझ्याकडे एक काम आहे, इकडे. तेव्हा चिंगी जायला लागते. तेव्हा अंशू तिचा हात धरून तिला घेऊन येतो आणि बोलतो की बघ आज पार्टी आहे ना, मला समजत नाही आहे, शर्ट सिलेक्ट करायचं आहे, कुठला शर्ट घालू मी सांग. तेव्हा चिंगी बोलते की अहो तुम्ही कुठल्याही शर्टमध्ये छानच दिसतात ना, तुम्हाला जो हवा तो घाला ना. तेव्हा अंशू बोलतो की हो खरंच. तेव्हा चिंगी बोलते की हो आता तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे कपडेही चांगले आणि सगळ्यांपेक्षा तुम्ही छानही दिसतात. तेव्हा अंशू बोलतो की मला बाकीच्यांचं नको सांगू, मला माझं सांग ना, मला कळत नाही, तू माझी फ्रेंड आहे ना, तुझी चॉईस मला चालेल. तेव्हा चिंगी एक शर्ट घालते. तेव्हा अंशू बोलतो की अय्यो. तेव्हा चिंगी बोलते की अय्यो तुम्ही एकदम माझ्यासारखं बोललात. तेव्हा अंशू बोलतो अगं मी हाच शर्ट सिलेक्ट करणार होतो, बघितलं आपली चॉईस किती छान आहे आणि सेम चॉईस आहे आपली. तेव्हा चिंगी बोलते की बरं मी जाऊ. तेव्हा अंशू बोलतो की तुला ना खूप घाई असते बाबा. तेव्हा चिंगी बोलते की अहो घरात पार्टी आहे ना, मग जावं तर लागेल, आवरायचं आहे. तेव्हा अंशू बोलतो की बरं तू पण छान तयार हो आणि तिला जायला लावतो. इकडे किमया जोरजोरात हसत असते आणि बोलते की नागिन, फिस्कारलेली नागिन. तेव्हा स्वानंदी सरळ उठते आणि किमयाचा गळाच धरते आणि बोलते की अगं ए बाई तुला नागिन म्हणाली मी, तुला फिस्कारणारी नागिन. तेव्हा स्वानंदीला सगळे सोडण्याचा प्रयत्न करतात, सोडवण्याचा. किमया ओरडत असते. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम काय करताय. मल्लिकाही बोलत असते की स्वानंदी अगं स्वानंदी. तेवढ्यात स्वानंदी भाणावर येते. तेव्हा स्वानंदी तिथे बडबडच करत असते की सोडा काकू, सोडा काकू. तेव्हा समर स्वानंदीकडे बघतच असतो की हिला काय झालं आहे म्हणून. किमयाही बघत असते आणि मल्लिकाही बघत असते. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदी अगं स्वानंदी. तेव्हा स्वानंदी ठिकाणावर येते. मल्लिका बोलते की मी विचारत होती की झाली की पार्टीची तयारी. तेव्हा मल्लिका समरला किमयाला जबरदस्ती घेऊन जाते आणि बोलते की अगं त्यांना त्यांचं काम करू दे, चल चल तिकडे टॅटू कर म्हणून तिला घेऊन जाते. इकडे समर बोलतो की बरं स्वानंदी मॅडम काय झालं, एवढ्या सार्कॅस्टिकली का बोलत होता तुम्ही किमयाशी, काय झालं काय सांगा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात कार चिडायला नको, मुळात ते तुम्हाला सारखं सॅम करतात ना, हेच मला आवडत नाही. आणि त्या इथे हातावर टॅटू काढायचं बोलत होत्या, तेही तुमच्या नावाने, सॅम नावाने, आणि तरीही मी गप्प बसायचं, तरीही मी चिडायचं नाही. तेव्हा समोर बोलतो की ठीक आहे त्यात काय, स्वभाव आहे तिचा, मला तर काही तिच्यात वावगं वाटलेलं नाही आहे. तर स्वानंदी बोलते की काय तुम्हाला काय आवडलं आहे, ठीक आहे मग मला राग येतो तो राग येतो आणि मला केव्हा राग रिॲक्ट करायचा तो माझा प्रश्न आहे. स्वानंदी चिडचिड करत असते आणि ती बोलत असते की काय केलं त्यांनी, पार्टीला तुमच्या हाताला हात लावून बसल्यात त्या, तरी तुम्हाला काही वाटलं नाही. तेव्हा समोर बोलतो की हाताला हात लावला कधी, आणि चुकून लागलंही असेल मग त्यात वावगं काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे देवा तुम्हाला कळलं नाही, तुमच्या संवेदना संपल्यात की काय. आणि आता तुमचा टॅटू काढते, कसला बालिशपणा आहे त्यांच्या अंगात, मध्येच काही खिदळता वय काय त्यांचं. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम मैत्रीण आहे त्या माझ्या, आणि मैत्रीण हट्ट करणार नाही मग कोण करणार, आणि मला त्यांच्याबद्दल काही नाही, तिचा स्वभाव येतो आणि तुम्ही काय एवढे चिडतायत ना, पण तिचा स्वभाव आहे, ती तशी वागणार आहे आणि तशीच राहणार आहे. तेव्हा समर ते बोलून थोडासा निघून जातो आणि तिला सांगून जातो की चिडचिड करण्यासारखं काहीही नाही आहे. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की हे बघा राजवाडे, तुम्ही माझा नवरा आहात आणि अशी कुठलीही किमया येऊन कितीही तुमच्या हाताला हात लावला ना, पण आपलं नवरा बायकोचं नातं पुसणार नाही. इकडे स्वानंदी समरच्या प्रेमात पूर्ण पडलेली असते, तिला जेलसी होत असते आणि समरला त्यातलं काहीही कळत नसतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.